पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड असेल. वाईट बॉलने ते सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा चेंडूने धावफलकाला सुरुवात झाली. आपण पाहतोय डावऱ्या हाताच्या बॅटरला हवेची साथ आहे या मैदानावरती आणि तेच कारण डावऱ्या हाताचा बॅटर हा खिलपट्टीवरती पाहतोय आणि डावऱ्या हाताचा बॉलर देखील पाहतोय. इथे बघा खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. अक्कूट टप्प्याचा हा चेंडू इथे हाताला गेला होता. शर्याचा वेध घेणारा चेंडू होता. यष्टांच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा ज्या प्रकारे आपण पाहतो चंद्रकांत मुरगा हा बॉलर आपण पाहतो त्याच्याकडे अनुभव आहे आणि चूक टप्प्यावरती बॉलिंग देखील करतोय आणि उत्तम धिंडा याचा वीक झोन स्ट्रॉंग झोन त्याला माहिती आहे. म्हणजे एक चांगली लढत इथे नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हाफ ट्रॅकर यावेळेस बघा चुकीचा चेंडू हाताळलाय. त्याचा फायदा उचललाय उत्तम धिंडा याने. चेंडूला सरळ फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय षटकार लगातो 6. थँक्यू डीझी. हा षटकार आला. या षटकाराने धावफलक आता 7 या धावसंख्येवरती. ज्या प्रकारे चेंडू हाताला गेला होता हाफ ट्रॅकर होता आणि काय जबरदस्त हुकचा फटका इथे खेळलाय उत्तम धिंडा याने. पुन्हा एकदा आऊट करण्याचा प्रयत्न यावेळेस कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव ते कंप्लीट केली जाईल. मनीष बघा तिकडे वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे देखील उत्तमकडे एक मोठा फटका खेळण्याची संधी होती मात्र बॅट अगोदरच फिरली आणि आपण पाहतोय कनेक्शन तेवढं चांगलं झालं नाही. एक सिंगल धाव ही धावफलकावरती नोंदवली गेली. आता आपण पाहतो विकेश करपडे हा फलंदाज स्ट्राईकवरती येताना दिसतोय. आणखीन एक बिग हिटर आपण पाहतो ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाचा. आपण पाहतोय वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाच्या स्क्वॉडमध्ये श्रीधर हांडवा आहे. त्यानंतर महेश वलवी हे जे अनुभवी खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे की उत्तम कशा प्रकारे बॅटिंग करतो, विकेश कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि त्या प्रकारे कानमंत्र इथे चंद्रकांत याला दिलेला आहे. पाहूया तो कानमंत्र किती कामी येतोय चंद्रकांत आणि वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमच्या. आपण पाहतोय ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले गेलेत. इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवला गेलाय. इथे अडचणी वाढताना दिसत आहेत विकेश खरपडे याच्या. बघा खूप चांगली बॉलिंग अचूक टप्पावरती बॉल टाकले जात आहेत. इथे देखील हाफ ट्रॅकर होता मात्र बॅटचा स्पीड जर बघितलं तर जास्त होता. चेंडू थोडासा कमी गतीने आला तेच कारण बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये आणि महेश याने तिकडे आपण पाहतोय स्टंपिंग केलेली आहे कारण बॅटर थोडासा पुढे होता पॉपिंग क्रीजच्या. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. चला आपण पाहतोय अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय ते स्टंपिंग केली होती महेश वलवी याने.
अजूनही पाहतो आपण दोन्ही फ्रेमने बघितलं जात आहे. चला ऑनफिल्ड पंच आपला निर्णय काय, कारण समोरच्या अँगलनं जर बघितलं तर बॅट्समन मध्ये येतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय जो साईड अँगल आहे तो बॉलवरती कॅप्चर झालाय तिकडे कॅमेरा. तर आता ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तो आपण इथे घेणार आहोत, कारण तिसऱ्या पंचांना देखील थोडासा स्ट्रगल करावा लागतो, कारण फ्रेम इथे कॅप्चर होत नाही आहे. आणि इथे आता फलंदाज बाद होताना दिसतोय तो म्हणजे विकेश खरपडे. थँक्यू. आपण पाहतोय नॉन स्ट्राईकचा बॅट्समन आहे, त्याने थोडंसं लक्षात घ्यायचं, आपण खेळपट्टीच्या थोडंसं साईडला उभं राहायचं आहे, जेणेकरून कॅमेऱ्याच्या मध्ये येणार नाहीत आणि पंचांना देखील डिसिजन देण्यासाठी कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम होणार नाही. तर आपण लक्षात घ्या की आपण खेळपट्टीच्या थोडंसं साईडला उभं राहा. उत्तम, आपण थोडंसं खेळपट्टीच्या साईडला उभं राहायचं आहे. यस, थँक्यू. नव्याने फलंदाज संतोष येतोय, संतोष वलवी. धावसंख्या झालेली आहे 8, बॉल टाकून झालेत 4. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, काय जबरदस्त फटका, चेंडू सरळ निघून गेलाय. पाहूया किती धावा इथे मिळतील. 4 धावांचा इशारा येतोय. थँक्यू. चला बाउंड्री पंच किती धावा असतील बघा. बाउंड्री पंचांचा इशारा तिकडनं की हा चौकार आहे, 4 धावा असतील. पंचाने देखील 4 धावांचा इशारा केला होता. या 4 धावाने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. खूप चांगली बॉलिंग इथे होताना दिसली आपल्याला चंद्रकांतच्या माध्यमातून, कारण एक षटकार लागल्यानंतर खूप चांगल्या चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न इथे, पुन्हा एकदा गॅप शोधलाय बघा. ज्या प्रकारे सुईमध्ये धागा रोवावा तसाच हा चेंडू इथे. थँक्यू. डीजे. चला शतरक्षण लावून घ्यायचं लगेच. यानंतर जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स नागले या 2 संघांनी रेडी राहायचं आहे. 3 षटकर संपण्या अगोदर आपला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचा आहे. चला घाई करायची आहे, जास्त टीम मीटिंग करू नका. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. ऑप्शन तर भरपूर आहेत वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमकडे. पाहतोय महेश वलवी आहे, त्यानंतर देवानंद हांडवा आहे, त्यानंतर श्रीधर हांडवा आहे, दिनेश मोर आहे. आणि आता संधी ते बॉलिंग साठी आपण पाहतोय दिलेली गेली ती म्हणजे श्रीधर हांडवा याला. वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमचा एक अनुभवी खेळाडू आहे, जास्त अनुभव आहे या खेळाडूकडे आणि जे बॅटर आहेत त्यांचे वीक झोन स्ट्रॉंग झोन त्याला माहिती आहेत. तेच कारण त्याच्यावरती ही जिम्मेदारी सोपवलेली आहे. पहिल्या षटकात 16 धावा आल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ.
क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर काऊ कॉर्नर, त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, 30 सर्कल मध्ये आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत फ्लाइंग स्लिप मध्ये, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर कव्हर मध्ये, आणि एक क्षेत्ररक्षक आता आपण पाहतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये तिकडे तैनात केला जातोय. ते पण पाहतोय खोट्या बाजूला चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. एक धाव तर कम्प्लीट, मात्र ते खराब फिल्डिंग झालेली आहे मनीष कर्ण. मनीष लोखंडे पण पाहतोय तिकडे तैनात होता आणि त्याच्याकडनं झालेला हा मिस्टेक, थोडासा मिस्टेक झाला आणि लगेच 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती, 18 रन्स. आपण पाहतोय ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कल्पेश वल्वी थोडेसे नाराज दिसत आहेत. थोडीशी निराशा ते देखील. इथे आता बघा 2 पायांच्या मधून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सरळ यष्ट्यांवरती आदळलाय. उत्तम धिंडा याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आता नव्याने बॅटर देवानंद वल्वी हा बॅटर इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. बघा डावऱ्याचा बॅटर आणखीन एक मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. पाहतोय ज्या प्रकारे सिच्युएशन आहे मैदानाच्या आतमध्ये, हवेचा साथ इथे मिळू शकतो. हवाई आपण पाहतोय थोडीशी जास्त वाहताना दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तेच कारण डावऱ्याचा बॅटर हा मैदानाच्या आतमध्ये इथे पाठवला गेलाय. देवानंद वल्वी स्ट्राईक वरती असेल, नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण संतोष वल्वी. 2 बंधू आता खेळपट्टीवरती आपण पाहतोय. श्रीधर हांडवा आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन, फुलटा चेंडू आहे, मनीष आहे तिकडे. बघा सरळ त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय. होम डिलिव्हरी ते केलेली आहे आणि ते आपण पाहतोय फलंदाज हा बाद. घेतलाय का? चला आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. बघा तिकडे झेल तर खूप चांगला बघायलाय. चला आपण अगोदर बाउंड्री पंचांकडून जाणून घेणार आहोत. तिसरे पंच तिकडे व्यस्त आहेत. बाउंड्री पंचांनी तर विकेट तिकडे दाखवलेली आहे, मात्र तिसरे पंच देखील तिकडे पाहणी करतायत. चला फलंदाज बाद असेल. विकेट, खूप चांगला झेल. बाला वल्वी येतोय. आपण पाहतोय धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरवली गेलेली आहे, ती म्हणजे 18 या आकड्यावरती. आणि आता गोलंदाज श्रीधर हांडवा हा हॅट्रिक वरती येताना दिसतोय आपल्याला. हॅट्रिक बॉल असेल आणि हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी नव्याने आलेला बॅटर बाला वल्वी. या स्पर्धेमध्ये एक हॅट्रिक तर पूर्ण झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये अंकलेश चौधरीने हॅट्रिक पूर्ण केली होती. इथे देखील हॅट्रिक पूर्ण होऊ शकते. डाव्यामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे अक्षय आणि बघा हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक श्रीधर हांडवाच्या नावावरती. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. काय जबरदस्त बॉलिंग होताना दिसते आपल्याला वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाची. मी अगोदरच म्हटलं होतं की श्रीधर हा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि ते आपण पाहतो ज्या प्रकारे त्यांनी ती 3 फलंदाज बाद केलेत. अगोदर आपण पाहतो उत्तम याला त्यांनी बाद केलं. त्यानंतर देवानंद वल्वी, त्यानंतर बालाराम वळवी, बाला वल्वी हा देखील बाधून माघारी परतलेला आहे. म्हणजे हॅट्रिक इथे साधलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर विकेट हॅट्रिक इथे साधले. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि आता नव्याने बॅटर बबलू वल्वी हा इन झालाय. उलटा चेंडू बॅटचा एज लागलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये प्रशांत आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसते आपल्याला. हे सिंगल धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. बघा फुलटा चेंडू होता आणि बबलू वल्वी त्याचा फायदा काही उचलता आलेला नाहीये. तर शेवटचा एक बॉल बाकी असलेल्या षटकातील धावसंख्या झालेली आहे 19 धावा. चांगला कमबॅक. बघा पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 3च धावा आलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय की ज्या प्रकारे उमसगर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाची आपण बॅटिंग लाईनअप बघितलेली आहे पूर्णपणे ढासलेली आहे आणि चांगली बॉलिंग इथे करताना दिसतोय वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ. शेवटचा एक बॉल बाकी असलेल्या षटकातील क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे देखील केला गेलाय. संतोष वल्वी आपण पाहतोय स्ट्राईक वरती. इथे बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू ते आता हाताला लागलाय. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकलाय की चांगली बॉलिंग. इथे कौतुक करावं लागेल श्रीधर हांडवा असं की ज्यांनी ज्या प्रकारे ती बॉलिंग केलेली आहे. कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. बघा शेवटच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर बघितलं शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार ठोकले होते. त्यानंतर संतोष वल्वी याला स्ट्राईक मिळाली नव्हती. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली आणि आपण पाहतो एक सिंगल धाव त्याने ते कंप्लीट केली आणि आता धावसंख्या आपण पाहतो 20 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया शेवटच्या 6 चेंडूवरती कुठपर्यंत मजल मारतोय उमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ. देवानंद येतोय. देवानंद हांडवा. लक्षात घ्या पाणी जर हवं असेल तर षटक संपल्यानंतर लगेच घेऊन जा पाणी. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू नका कारण आपण पाहतोय उष्णताही जास्त जाणवते मैदानाच्या आतमध्ये. जर पाण्याची आवश्यकता भासली असेल तरच आपण घेऊन जा. देवानंद हांडवा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे बघा शफल होऊन हा फटका गेलाय. चेंडूने उंची घेतली. लांबी किती घेतली पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी या बॉल न घेतलंय. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फटका खेळला होता. षटकार येतोय संतोष वल्वीच्या बॅट मधून. बघा या अगोदर संतोष वल्वी याला संधी मिळाली नव्हती कारण श्रीधर याच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. त्यानंतर सलग 3 फलंदाज बाद झाले. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव त्यांनी घेतली आणि स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवली आणि बघा या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. धावसंख्या आता 26 या आकडावरती 26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. तर नक्कीच पंचांच्या मनामध्ये देखील थोडीशी दुविधा निर्माण झालेली आहे. काय ती पाहणी केलेली आहे पंचांनी. चल आपण नेक्स्ट जे 2 संघ आहेत त्यांना कॉल देऊया. जगदंब स्पोर्ट्स पिंपरीपाडा आणि या गावदी स्पोर्ट्स नागले. चला कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे आणि ती नो चेंडूची घोषणा झालेली आहे. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आता संतोष वल्वी या बॅटरकडे. फुलटा चेंडू आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. चांगले क्षेत्ररक्षण झाले तिकडे. खूप चांगले क्षेत्ररक्षण होताना दिसले आपल्याला. बघा मनीष याचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने तिकडे क्षेत्ररक्षण केलंय.
फ्री हिटचा चेंडू होता आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती फायदा मिळाला असता, मात्र शतरक्षकाची कमाल कमाल दे धमाल, एकच धाव मिळाली. धावसंख्या आता 28 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. बबलू वल्वी आता आपण पाहतो या पॉवर हिटर हा स्ट्राईक वर देताना दिसते आपल्याला. शतरक्षणामध्ये आता थोडासा फेरबदल होताना दिसतोय. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दिनेश मोर याला आता आपण काऊ कॉर्नर मध्ये पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर 30 सर्कल मध्ये आपण पाहतो या 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. इथे या बॅटचा एज लागलाय, मात्र महेश वल्वी थोडासा स्ट्रगल करताना दिसले. तिकडे त्याच्या डोक्याच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल्स झाला, झेल ड्रॉप झाला, स्ट्राईक चेंज झाली आणि एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली देखील गेली. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. 29 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. या षटकातील बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय की ज्या प्रकारे डॉमिनेट केलं श्रीधर हांडवा याने, तेच काम आता देवानंद हांडवा देखील करताना दिसतो या ओव्हर मध्ये. शफल आउट करण्याचा प्रयत्न, स्टॅमिंग झालेला आहे. अक्षय वल्वी आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे, फेकी झालेली आहे. बघा बबलू वल्वी पोहोचू शकलेला नाहीये, पॉपिंग क्रीजच्या मागेच थांबलाय तिकडे आणि धावचीच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय, तो म्हणजे बबलू वल्वी. तीस या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नव्यानं बॅटर जितेंद्र कोते हा नव्यानं बॅटर इन होतोय. चला कॅप्टन अजूनही आलेले नाही आहेत, नागले टीम आणि पेंढरीपाडा. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. यावेळेस मेजवानी मिळाली आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. बघा फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूची मेजवानी इथे नक्कीच पाहायला मिळाली. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. 36 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल आणि पाहतो या देवानंद हांडवा हा थोडासा महागडा ठरताना दिसतो या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो या फुल टॉस चेंडू इथे मिस्टेक झालाय महेश वल्वी कडनं आणि पंचांनी हात बाहेर काढल्याने सांगितलं की हा चेंडू नो आहे, नो बॉल. म्हणजे पंजा इथे देखील खुललाय. बघा या बॉल वरती 5 धावा आल्यात, या देखील फुल टॉस चेंडू. म्हणजे या ओव्हर मध्ये 3रा फुल टॉस चेंडू ते टाकलाय देवानंद हांडवा याने. आणि बघा ज्या प्रकारे श्रीधर हांडवाने कामगिरी केली होती, धावसंख्या पूर्णपणे थांबवली होती, रोखली होती. या ओव्हर मध्ये धावसंख्या आता वाढताना दिसतंय. चालना मिळाल्या धावसंख्येला. धावसंख्या आता 41 आकड्यावरती. 41. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. शफल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. दिनेश लोखंडे आलाय तिकडे आणि इथे एक धाव मिळेल. बघा संतोषाचं लक्ष नव्हतं कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव तरी ते मिळाली. धावसंख्या आता 42 आकड्यावरती. 42. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 43 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. चला बघा आम्ही वारंवार सूचना देतोय, कॅप्टन अजूनही आलेला नाही आहेत. चला आपण टॉस करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय अरुणजी रायकर साहेबांना विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण ह्या सामन्याचा टॉस करायचा आहे. एका बाजूने नागली संघ तर एका बाजूने आपण पिंपरीपाडा संघ आपण पाहणार आहोत. कालच्या दिवसामध्ये देखील पिंपरीपाड्याचा संघ सुपर 4 मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये आपण जगदंबा स्पोर्ट्स पिंपरीपाडा हा संघ पाहतोय. त्यांच्या समोर आहे आयगावदी स्पोर्ट्स नागले हा संघ.
सन्माननीय अरुणजी रायकर या साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. अगोदर आपण टॉस ओळख करून देऊया. एका बाजूने देवेश ग्रुप आहे तर एका बाजूने ऐकाणाई स्पोर्ट्स नाईकपाडा. देवेश ग्रुप असा कॉल आहे आणि देवेश ग्रुप इथे आलेला आहे. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस जिंकला पिंपळपाडा संघाने. सुनील, टॉस जिंकल्याने निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मागचं कारण काय की टॉस जिंकल्यानंतर तुम्ही बॅटिंग निवडलंय? बॅटिंग घेतलंय, रन बनवू आणि समोरचे टीम प्रेशर देऊ. ज्या प्रकारे आपण पाहतो या सीझन मध्ये तुमच्या संघाचा परफॉर्मन्स झालाय, काय म्हणशील? परफॉर्मन्स तसं सुरुवातीला स्ट्रगल करत होतो, त्यानंतर प्रॅक्टिस केली, आता यश मिळलंय त्याचं. चला, आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय, आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागला. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत. असे कुठले गोलंदाज असतील? आहे 36 आहे, नितेश आहे. आज ऋषिकेश पाहायला मिळेल प्लेइंग 11 मध्ये? मिळेल ना. चला, शुभेच्छा असतील. टॉस इथे जिंकलाय तो म्हणजे जगदंबा स्पोर्ट्स पिंपळपाडा संघाने. अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे आयगावदेवी स्पोर्ट्स नागले या संघाला. दिनेश मोर आणि चंद्रकांत मोरगा अशी सलामीची जोडी पाहतोय. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी विकेश खरुपडे. पहिला बॉल बॉक्समध्ये हाताळला गेलाय. मिड विकेटला बाला वल्वी आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. बघा, पहिला चेंडू खोलवर डब्याचा हाताळला गेला होता. मागच्या मॅच मध्ये जर बघितलं विकेश थोडासा मागणं ठरला गेला होता. मग ते सलामीचं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला विकेश खरपडे. आणि पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला होता. मात्र एक धाव मिळाली. एका धावेने धाव फलकाला सुरुवात झाली. श्रीगणेश झालेला आहे. टार्गेट जर आपण बघितलं तर त्रेचाळीस धावांचं टार्गेट आपण पाहतोय ठेवलं गेलंय. आता आपण पाहतोय डावऱ्याचा बॅटर हा स्ट्राईक वरती आहे. चंद्रकांत बोरगा बॉलिंग खूप चांगली केली होती. इथे बघा, ऑन साईडला फटका केसला गेलाय. या बॉल वरती 6 धावा मिळतील. यस, हवेच्या लाटांवर त्या चेंडू झाला स्वार. चेंडू झाले सीमा रेखा पार. हालाय षटकार, 6 धावा. बघा, हेच कारण आहे की चंद्रकांत याला इथे सलामीसाठी पाठवलेला आहे. उत्तम याने चांगला प्रयत्न केला तिकडे, मात्र चेंडू स्टॉप करू शकलेला नाहीये. नितीन मस्तान यांचं आगमन झालंय, त्याचं मी हार्दिक स्वागत करतोय. या विकेश खरपडेवरती आता आक्रमण केलंय. बघा, डावऱ्याचा बॅट्समन साठी या मैदानावरती भरपूर संधी आहे मोठे फटके खेळण्याची. ते ओळखले वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने. आणि आपण पाहतो या चंद्रकांत याला सलामीला पाठवलेला आहे. आणि या चंद्रकांत याने पहिला चेंडू खेळत असताना एक मोठा फटका देखील केलेला आहे, षटकार ठोकलाय. इथे आता लॉंग ऑफ मध्ये फटका ते केला गेलाय. बाला वल्वी आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण बालाकडनं. चांगले क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो देखील झाला. फक्त एक सिंगल धाव इथे मिळाली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 8 या आकड्यावरती. हा मॅच जिंकण्याकरता ज्या प्रकारे धावा बनवायच्या आहेत आपण पाहतो या ब्राह्मणगाव संघाला. दिनेश मोर इथे बॅटचा एज लागलाय. चेंडू यष्टांच्या मागे ट्रॅव्हल होताना दिसतोय आपल्याला. आउटफील्ड फार वेगवान आहे. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. बघा, षटकारांच्या हॅट्रिक साठी इथे बक्षीस जाहीर झालेलं आहे. जयेंद्र वाघे जे ऑनलाईन मॅच बघताय त्यांच्याकडे हे बक्षीस जाहीर झालंय.
षटकारांची हॅट्रिक जर एखादा बॅटर पूर्ण करतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय तिथे आपण पाहतो या दिनेश मोर याने. मात्र चेंडूचा वेग जास्त होता, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. आपण पाहतो या शराचा वेध घेणारा चेंडू होता. धावसंख्या आता आपण पाहतो 1 ने पुढे सरसवलेली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही धावांची आवश्यकता आहे 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 30 धावा. बघा आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. का शेवटचा एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती जर एखादा मोठा फटका जर येतोय तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण पाहतो जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो थोडासा कमी होताना दिसेल. इथे पाहतो इनफिल्ड शॉट काढण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. बाला वल्वी तिकडे येताना दिसतोय आपल्याला. 1 बॉम्ब्स 2 बॉम्ब्स चेंडू तिकडे फील्ड केला जातोय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण झाल्या होत्या. या 2 धावेने आपण पाहतो या धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसवली जाते, ती म्हणजे 15 या आकड्यावरती. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्यात. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 धावा. म्हणजे मॅच जिंकण्याकरता आता 28 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 28 धावा. आणि जोपर्यंत हे 2 फलंदाज आहेत तोपर्यंत नक्कीच या 28 धावांपर्यंत पोहोचू शकतायत. आपण पाहतोय की अजूनही या खेळाडू कशामध्ये श्रीधर हांडवासारखा फलंदाज आहे, महेश वल्वी सारखा फलंदाज आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअप ही स्ट्रॉंग आहे वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमकडे. बघा संतोष वल्वीसाठी बक्षीस जाहीर झालंय जयेंद्र बागे यांच्याकडनं. जर विकेट हॅट्रिक जर घेतोय तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल संतोष वल्वी याला. सुरेश तांगडी यांच्याकडनं देखील हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. षटकारांच्या हॅट्रिक साठी आपण पाहतोय सुरेश तांगडी यांच्याकडनं कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. बघा ब्राह्मणगावचे दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. तेच कारण बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय आपल्याला. संतोष वल्वी आपण पाहतोय हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 27 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे मॅच जिंकण्याकरता वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या टीमला. यावेळेस आपण पाहतोय बॅटच्या आतली कडाई ते घेतली गेली. नशिबाची साथ मिळते चंद्रकांत याला. यावेळेस आपण पाहतोय काही जबरदस्त चेंडू हाताला गेला आणि चांगली यशरक्षण देखील झालेलं आहे तिकडे. खूप चांगली बॉलिंग. या षटकामध्ये आता आक्रमक व्हावं लागेल चंद्रकांत याला. इथे कमीत कमी 12 ते 13 धावा नक्कीच घ्याव्या लागतील तरच शेवटच्या षटकामध्ये जो रिक्वायर्ड रन आहे तो कमी होताना दिसेल. यावेळेस पाहतो आपण बबलू वल्वीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. इथे आपण पाहतोय काय घडलंय काय बिघडलंय तर बॅटर हा धावचीत झालेला आहे. बघा एकाच बॉलवरती तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळणार नाही असं या मैदानावरती तो फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. बघा आपण पाहतोय या दोन्ही संघ ब्राह्मण गावातील पाहतोय एक चांगली मैत्रीपूर्ण लढत इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे ही प्राण प्रतिष्ठेची लढत आहे. कारण दोन्ही संघाला असं वाटायचं की आपल्याला जिंकायचं आहे. गावातल्या संघासमोर आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि दोन्ही संघ आपण पाहतोय ते भरपूर प्रयत्न करतायत. इकडनं कुठला संघ जिंकेल हे अजूनही सांगता येणार नाहीये कारण श्रीधर हांडवा सारखा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय आपल्याला.
श्रीधर हंडवा नव्यानं बॅटर इन झालाय, जर्सी क्रमांक 8. बॉलिंग तर खूप चांगली केली होती, आता बॅटिंग देखील त्याला चांगली करावी लागणार आहे. आपण पाहतो ज्या प्रकारे शतरक्षण इथे सजवलं गेलंय, डीप पॉइंट मध्ये शतरक्षक आपण पाहतोय उत्तम याला, त्याला तर कव्हर मध्ये घेतलंय, डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ. काऊ कॉर्नर शतरक्षक आपण पाहतो तैनात केला गेलाय, डीप मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग थोडासा वाईड ठेवला गेलाय. इथे आता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेलाय, बाला वल्वी आहे तिकडे, बघा चांगले शतरक्षण होईल. फक्त एक सिंगल धाव इथे येताना दिसते. पण या अगोदरच्या मॅच मध्ये देखील बघितलं होतं की संतोष वल्वी आणि निर्णायक षटक टाकलं होतं, खूप चांगली बॉलिंग केली होती. आता त्यानंतर थोड्याशा धावा जास्त खर्च केल्या आणि संघ अडचणीमध्ये सापडला होता. मात्र इथे आपण पाहतोय विकेशच्या षटकामध्ये 15 धावा आल्यात, मात्र त्यानंतर संतोष वल्वी इथे कमबॅक करताना दिसतोय. आता बॉल बाकी आहेत या षटकातील 2, अजूनही धावा जर आपण बघितल्यानंतर 18 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. इथे शफल होऊन करण्याचा प्रयत्न, बाला वल्वी पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्रामध्ये तैनात आहे. बघा चांगले शतरक्षण, फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. थोडासा आपण पाहतोय डबल माइंड झाला होता बाला वल्वी. एक सिंगल धाव इथे देखील पूर्ण झाली. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 7 चेंडू आणि 24 धावा. 43 धावांचं लक्ष आहे, 19 धावा धावफलकावरती लागल्यात, म्हणजे अजूनही 24 धावा इकडनं बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. बघा या बॉलवरती मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, मोठा फटका येईल का पाहूया. जितू कोते तिकडे प्रयत्न करत होता, मात्र पोहोचू शकलेला नाही आहे. 2 धावा इथे पण पाहतोय पलून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 22 धावांची आवश्यकता आहे. चला पाणी घेऊन जायचं लगेच, चला पाणी पाठवायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावा. मागच्या मॅच मध्ये 24 धावांची आवश्यकता होती, त्या 24 धावा बनवू दिल्या नव्हत्या देवानंद वल्वी याने. पाहूया आता 22 धावा बनवायच्या आहेत. कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल, ऑप्शन आहेत. देवानंद वल्वी आहे, विकी धिंडा आहे, त्यानंतर पंडित सुरुंग आहे, त्यानंतर रोशन कोम आहे, उत्तम धिंडा. बघा ऑप्शन भरपूर आहे, चर्चा केली जाते. आणि पाहूया कुठला गोलंदाज इथे येईल. बघा अजूनही कुठला गोलंदाज येईल सांगता येणार नाही. आपण पाहतो की ऑप्शन भरपूर आहेत ओमसागर स्पोर्ट्सचं ब्राह्मणगाव टीमकडे. चला आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये पाहूया काय घडेल काय बिघडेल. 22 धावांची आवश्यकता आहे. ते पाहतोय विकी येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 बॉल 22 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू नो बॉल आणि नो बॉल वरती आलेला हा छक्का. पहिल्या बॉल वरती आला 7. बघा पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे, म्हणजे आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, फुलटा चेंडू कमरेच्या वरती. पंचांनी सांगितले काय चेंडू नो आहे आणि पुढचा चेंडू हा फ्री हिट आणि इथे काम फिट होताना दिसतंय. बघा कल्पेश वल्वी यांच्या चेहऱ्यावरती लगेच थोडीशी नाराजी पसरलेली आहे. कल्पेश वल्वी थोडेसे नाराज झालेत, चिंता पसरलाय आणि मनामध्ये काहीतरी पुटपुटलाय. बघा
6 बॉल आणि आता 15 धावा. इकडे मॅच थोडासा टर्न घेताना दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स रन केलाय. हा चेंडू देखील निघून गेलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय जबरदस्त इथे बॅटिंग होताना पाहायला मिळते आपल्याला. दिनेश मोर याच्या बॅट मधून निघालेले हे 2 A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. पहिल्या 2 बॉल वरती धावा आल्या त्या म्हणजे 13. आता मॅच जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 5 बॉल मध्ये 9. 5 चेंडू आणि 9 धाब्यांची आवश्यकता. पाच चेंडू 9 धावा. आता आपण पाहतोय विकी दिंडा थोडासा प्रेशराईज झालेला आहे. प्रेशर आणि प्रेशर कारण पहिल्या 2 बॉल वर त्याला 2 मोठे फटके. काय जबरदस्त मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. या वेळेस आपण पाहतो 1 धावे तरी ते कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का पाहूया. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. इथे देखील हाफ ट्रॅकर होता. इथे देखील संधी निर्माण झाली होती. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धावेंची आवश्यकता असणार आहे. बघा आता श्रीधर रांडवा आलाय आणि श्रीधर रांडवा देखील मोठे फटके खेळण्यासाठी माहिर आहे. मात्र ते सिंगल डबल जरी धावा जरी घेतल्या ना तर देखील ते या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतायत. तर पाहूया श्रीधर काय करेल. हवेचा वेग आपण पाहतोय थोडासा वाढताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. विकी दिंडा थोडासा आणखीन प्रेशर मध्ये येईल का पाहूया कारण 4 बॉल मध्ये 8 धावेंची आवश्यकता आहे. मॅच इथे आता बनवलाय दिनेश मोर याने. बघा पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं 24 धावेंची आवश्यकता होती. देवानंद वलवेने त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. इथे विकी आता या 22 धावा डिफेन्स करेल का पाहूया. 4 बॉल आणि 8 धावेंची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. विकी दिंडा इथे आता कमबॅक करताना दिसतोय आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आता मिस टायमिंग झालेला आहे. 1 धाव तरी ते कंप्लीट केली जाईल आणि त्या पाहतोय की एकाच धावेवरती ते समाधान देखील मानतोय. रिव्ह्यू घेतलाय का इकडे. हिट विकेट हा रिव्ह्यू क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलाय की पंचांनी घेतलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला पाहूया इथे काय घडेल काय बिघडेल. बघा तिकडे बेल्स नाही आहेत. हवेचा वेग जास्त असल्याकारणे आपण बेल्स काढून ठेवलेले आहेत. तर तिकडे जर आपल्याला कॅमेऱ्यामध्ये जर समजलंय बॅट्समन हिट विकेट झालाय तर दिला जाईल. त्यानंतर जर समजलं नाही तर 1 धाव ही धाव फलकावरती दिली जाईल. लक्षात घ्या. नॉट आउट असेल. नॉट आउट 1 धाव ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. आणि आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. लक्षात घ्या. आता तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही याची दक्षता घ्या. आता 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 7 धावेंची आवश्यकता आहे. बघा 3 चेंडू आणि 7 धावा म्हणजे आता एखादा मोठा फटका. या अगोदर 2 मोठे फटके खेचले दिनेश मोर याने. आता 3 मध्ये एकच मोठा फटका खेळायचा आहे. पाहूया दिनेश मोर. 3 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा पुन्हा एकदा फेर बदल होताना दिसतो आपल्याला. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर डीप पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आता लॉंग लेग क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. त्यावेळेस बघा स्विच हिट, स्वीट हिट जर झाला असता तर मजा आली असती. आता इथे बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. 2 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता आहे. बघा आता 2 बॉल 7 धावा म्हणजे एक मोठा फटका हा मारावाच लागणार आहे. ते आपण पाहतो या एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. बघा इथे सातत्याने रिव्हर्स फटके खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय दिनेश मोरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. कारण या अगोदर तो यशस्वी झालाय. पुन्हा एकदा यशस्वी होताना दिसेल का तर नाही. हा चेंडू देखील इथे डॉट येताना दिसतोय.
बघा दिनेश आणि विकी हे दोन जवळचे मित्र आहेत. लंगोटे यार म्हटलं तर हरकत नाहीये. मात्र या मैदानावरती थोडेसे जाणे दुश्मन झालेले आहेत. त्याचं कारण पाहतोय की पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आणि त्याचा थोडासा मनामध्ये राग धरलाय विकी आणि बघा काय चेंडू टाकलेत. 2 चेंडू हे निर्धाव येताना दिसत आहेत. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि 7 धाब्यांची आवश्यकता आहे. बघा इकडनं मॅच अजूनही संपलेला नाही आहे. या सीझन मध्ये एक मॅच झाला होता. 2 चेंडूमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता होती. एक वाईट पडला आणि त्यानंतर एक षटकार देखील लागला होता. बघा इथे देखील तसं चित्र होऊ शकतं जर एखादा एक्स्ट्रा चेंडू जर आला तर. मात्र यावेळेस बघा जे पहिल्या 2 बॉलवरती कमावलं होतं दिनेश मोर याने ते पूर्णपणे त्याने गमावलेलं आहे. बघा पहिल्या 2 बॉलवरती जे कमावलं ते पूर्णपणे ते गमावलंय दिनेश मोर याने. कारण स्विच हिट करण्याचा सातत्याने त्याने प्रयत्न केला आणि हा सामना त्याने ते गमावलेला आहे. तर हाय लक वादल स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ सुपर आपण पाहतोय पुढच्या फेरीत 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचला आणि आता ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ 3ऱ्या फेरीमध्ये येताना दिसतोय. आणि आता आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये